May I come in, sir? Come in. चला साहेब. ही बॅग पण ठेव. येतो सर. हॅलो. यस सर. हा, मी 204 मधून बोलतोय. अहो काय चाललंय काय? मी 1200 रुपये भाडं दिलंय हो तुम्हाला. बरं मग काय? कोणाचं पोर माझ्या खोलीत आणून टाकलंय तुम्ही? तुमच्या सामानाबरोबर होतं. अहो माझं सामान काय होतंय मला बरोबर माहिती आहे. समजलं ना? हे सामान माझं नाहीये. तुम्ही एक काम करा, तुम्ही मॅनेजरला द्या. मॅनेजर बिझी आहेत. मॅनेजर बिझी आहेत काय? एक्सक्यूज मी. येस. आपण मॅनेजर आहात? हो. अरे मी जरा वागा ना मॅनेजर. काय झालं काय? काय झालं काय? जरा कामाचं बघा. बघतोय की. अहो आमच्या कामाचं बघा. हो येस येस. हे बघ तू इथेच थांब, मी याला कटावून लगेच परत येतो. कळलं का? हा, कुठेही जाऊ नकोस. तुमचं झालं की सांगा. हो झालं झालं. नक्की नक्की. चला. बाय, सी यू लेटर. 1200 रुपये भाडं दिले. चला लवकर. तू थांब का इथे? या 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 इकडे या. हे बघा तुम्हाला इतक्या तरुण वयात मॅनेजरची पोस्ट मिळाली आहे. त्याचं जरा चीज करावं. येस सर. नुसतं येस सर नाही, प्रत्येक रूम मध्ये काय घडतंय याची तुम्हाला पूर्ण कल्पना हवी. येस सर. अहो येस सर काय? आता हे मूल मूल कुठे आहे? मूल कुठे आहे? मूल मला विचारताय? या बेडवर असलेलं अरे आई शपथ, या टॅक्सीवाल्याला शोधून शोधून कंटाळा काय सापडायला तयार नाही. तो बंटी, तो टॅक्सीवाला काय बंगल्याजवळ सोडून चाललाय. ड्रायव्हर त्या बंगल्याजवळ घेऊन चल लवकर. चल 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 लवकर. बंटी, हा तर माधवीचा बंगला. आणि बंटी माधवीच्या बंगल्या. अरे आज माधवीच्या भावाचा साखरपुडा आहे आणि तिने मला बोलवलंय. चल चल चल. बाबा तुमचा आज वाढदिवस आहे. अगं ऐक, तुझा तुझा साखरपुडा होता? माझं म्हणजे नाही तू डॉक्टरकडे घेऊन जा. निशा बेटी काय झालं तुला? अगं बोल निशा. अगं निशा. बंटी तू. अरे हा प्रकार काय? हा कोणाचा पोरगा आहे? ह्याला कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. नाही डॅडी, हा कुणाचा मुलगा आहे मला चांगलं ठाऊक आहे. मी त्याला आत्ता त्याच्या घरी सोडून येतो. अरे पण तुला त्या टॅक्सीवाल्याचं घर माहितीये का? त्याचं माहित नसलं तरी याचं माहिती ना. चल लवकर चल. अरे तू कुठे घेऊन चाललाय मला माहित आहे. निशा शुद्धीवर ये. निशा. पण मला कळतच नाहीये की तुमच्या आयुष्यात जे घडलं तेच तुमच्या मुलीच्या आयुष्यात घडणार आहे असं तुम्ही का धरून चालताय? माफ करा पण सगळे पुरुष निशाच्या वडिलांसारखे नसतात आणि अमेरिकेहून परत येऊन मी हे सिद्ध केलंय. अरे पण 3 वर्षाकरता तू गेलास आणि 5 वर्ष आला नाहीस. काय समजायचं आम्ही? अरे पण याचा अर्थ असा नाही की एका लफंग्या माणसाबरोबर तिचा साखरपुडा जमावा. अहो तिच्यावर माझं खरं प्रेम आहे म्हणून मी अमेरिकेहून परत आलो. निशा झालं गेलं सगळं विसरून जा. आता विजय आलाय ना, आता माझी काळजी दूर झाली. विजय. निशा. अरे तुम्ही इथेच आहात. मी तुम्हाला शोधतोय. कशाला? झालं तेवढं नाटक पुरं नाही झालं वाटतं. नाटक? अहो कसलं नाटक? मला वाटतं तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्हाला वाटतं तसं नाहीये. खरं बोललात. अहो जसं दिसतं तसं नसतं आणि म्हणूनच तर जग फसतं. पण आता आम्ही नाही फसणार. म्हणजे? हा साखरपुडा मोडला. काय? आई दूर हो. माझ्या पाया पडण्याआधी तुझं लोडणं सांभाळ माझ्या पायात अडकवलेलं. अच्छा, म्हणजे हे सगळं तुझं कारस्थान दिसतंय. हे बघ तू वेड पांघरू नकोस. तुला काय वाटलं याला माझ्या गळ्यात मारल्याने मी तुला माझ्या घरात घेईन म्हणून? अरे संबंध काय तुझा माझा? काय संबंध तुझा माझा? तू का माझ्या जीवावर उठलेस? तू मला आपल्या त्या तात्पुरत्या लग्नाची आठवण करून देऊ नकोस. तशी माझी बरीच लग्न झाली. रात्रीपुरती क्या बोलताय? अच्छा अच्छा, याचं काय करायचं म्हणतेस याला टाक कुठल्या तरी अनाथ आश्रमात. आणि एक लक्षात ठेव,
या पुढे जर याला माझ्याकडे पाठवलंस ना तर हा जिवंत परत येणार नाही. आई आई आई